ऐक गणोबा, अरे वाईट जरा थांब बरं. काय काय ना हे, तू काय गपगपच राहणार आहेस वय? काही बोलणार नाहीस का? आता मी काय बोलणार बाबा. अरे म्हाळसादेवी गडावरनं गेल्यापासून कुणी बी काय बी बोलणं झालंय बघ. वय खरं आहे तुझं. पर काय र, तू तर त्यासनी सोडून आलायस ना व? हा, आणि कुणाला बी ठाव नाही की त्या कुठं गेल्या आहे ती. तर तुला तर ठाव आहे ना? नाही, त्या एकल्याच गेल्या ती. त्याची ध्यान करायचं होतं ना, म्हणून त्या गेल्या. अरे मग हातात करायचं होतं की ध्यान. अरे राघोबा, तू काय खुळा आहेस वय? देवी राजवाड्यामध्ये काय म्हणल्या होत्या ठाव आहे का तुला? त्या म्हणल्या होत्या की एका मासामध्ये खरं काय आहे ते हुडकून काढणार आहे. होय र, मग हे समजा कळाय हवं म्हणून ध्यान कराय ना ग. असं आहे वय? मग अरे हे समज कळाया आपल्याला कुठं डोकं आहे? अरे मग मला विचार, म्या सांगन. पर काय र, त्यासनी एकल्यासनी समजा आठवल होय? नाहीतर काय. नाही, मला वाटलं होतं का कुणीतरी काय बाय सांगत असं. नाही नाही, त्या आश्रमाच्या जवळ कुणी बी नाही. एकदम शांत आहे तो आश्रम. आपल्या देवी एकल्या ध्यान करत बसले असणार बघ तसं. म्हणजे त्या आश्रमामध्ये गेल्या आहे ती? होय ना? ये राघोबा, मी तुला हे सांगितलं, हे कुणाला बी कळू देऊ नकस. हा, आलं का ध्यानात? अरे नाही र, ह्या कशाला कुणाला सांगायला जातोय कुठं? पर कुठं आहे र ह्यो आश्रम? चल सांगतो तुला. चल, कोणाला सांगून देऊ? अरे नाही ना, कळू देऊ नका. अरे मी सांगतो. तुला काय कळतंय की नाही हेच मला कळना झालंय. आता मी काय केलं? हे बघ, वस्तीवरल्या समद्या माणसासनी काय बाय मिळालं हे मला बी ठाव पडलंय ना व. पण आपल्याला काय बी मिळालं नाही म्हणून असं तोंड पाडून बसतात का? म्हणजे काय बोलतीयस? आपण जर तत वस्ती वाचतो का नाही तर आपल्याला बी काय बाय मिळाला असत. वय वय, आपल्या बी काय बाय पदरी पडलं असतं हे पक्क ठाव आहे मला. पर हात काय चाललं आहे ह्याचं नीट ध्यान ठेव. म्हाळसादेवी गड सोडून गेल्या ते. देव बी कुठेतरी गेल्या ताई. हा, आणि असं असताना तू बानू मोर खुळ्यावानी वागत राहिला तिला आवडेल का? हा, काय कळतं का नाही? नाही नाही, खरं आहे तुझं. नाही म्हणजे मला कळतंय ते. तुला खरं सांगू का? काय म्हणजे मला वाटलं होतं का आपण हाता आलो का नाही देवाची कृपा होईल. मागल्या येळेला नाही का सोन्याचा हांडा मिळाला होता, म्हटलं तसं काय बाई मिळेल. कुठलं काय, काहीच नाही. हे बघ, म्या काय सांगते नीट ध्यानात ठेव. आपण हात राहतोय हे चांगलंच आहे. देवाची बी आपल्यावर कृपा आहेच. मला पक्क ठाव आहे आपल्याला रिकाम्या हातानं राहावं लागणार नाही. काय बाय मिळेलच. अगं पर कवा जरा धीर धर. इतकं दिसतीच करत आलं. काय नाही, चाकर करून ठेवलाय मला. चाकर आहे मी. असू दे असू दे, पण म्या काय सांगते ध्यानात ठेव. आपलं बी भाग्य उजळेल. पण आपल्याला काय बी मिळालं नाही तर बानू मोर तोंड पाडून बसायचं नाही. आलं का देनात? वय अंगाशी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती नाहीये आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया